नमस्कार. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय याच्यात आज तुमच्या सगळ्यांची मी एक संवाद करायला आले. तुम्हाला सगळ्यांना मराठी येतं? ओके, तुम्ही सगळे मराठीच आहात का? मी विचार करत होते की कुठल्या भाषांमध्ये बोलायचं, मराठी, इंग्लिश आणि हिंदी. कारण तुम्ही जरी ठाण्यात राहत असला तरी पुणे आणि ठाणं, मुंबई आणि ठाणे हे काही फार वेगळा नाही आहे. ते जणू काय एकच शहर झालेलं आहे आता. आणि माझं सगळं शिक्षण हे मुंबईमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जशा आहात तशीच माझं शिक्षण झालं. आणि त्याच्यामुळे मलाही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा तुमच्यासारख्या येतात. तुमच्या आणि माझ्या शिक्षणात एवढाच फरक होता की तुम्हाला जेवढे फ्लेक्सिबिलिटी आणि चॉईसेस ऑफ सब्जेक्ट्स आहेत तेवढे आमच्या काळात नव्हते. आमच्याकडे एक 4-5 वर्टिकल्सच होते. सर, मॉरलेस तुम्ही आणि मी एका जनरेशनच्या आहात. त्याच्यामुळे माझं इंट्रोडक्शन करताना मला युवा वगैरे सांगते, मी ते युवामध्ये फिट होत नाही. आय मे बी कूल बट आय एम नॉट सो यंग अँड आय डोंट वॉन्ट टू बी दॅट यंग. आता ती माझ्या आयुष्यातली फेज संपलेली आहे. And I am at the next level of my life and I am very happy at that level of my life. कारण का कॉलेजचं एक आयुष्य असतं, त्याच्यातून मी ते संपलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक 20 वर्षाचा कामाचा माझा अनुभव आहे, विच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ. आणि मला तुम्ही विचाराल तर तुमच्या कॉलेजचं आयुष्य कसं होतं? तुमच्यासारखंच होतं, नथिंग डिफरंट. एकच आहे की तुमच्या काळात मल्टिप्लेक्सेस आहेत, आमच्या काळात मल्टिप्लेक्सेस नव्हते. त्याच्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो करायला आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करायचे. कारण आज गेलं की तिकीट मिळतं आहे, आमच्या काळात तिकीट मिळायचं नाही. तुमच्या सगळ्या टीचर्स दाद देत आहेत कारण का त्यांची आणि माझी स्टोरी सेम आहे. आणि काळ वेगळा होता, प्रश्न वेगळे होते, आव्हानं वेगळी होती. आणि तुमच्या आयुष्यात आव्हानं खूप वेगळी आहेत. तर मला विचाराल तर ती जास्ती कॉम्प्लेक्स आहेत. मी तुमच्यापेक्षा जास्ती लिबरल समाजात जन्माला आले, लिबरल समाजात मी जगले. आणि ॲक्च्युली आय फील सॅड की तुमची जनरेशन टेक्नॉलॉजीनी आमच्या पुढे असेल, पण विचाराने मला कधीतरी वाटतं तुम्ही सगळे ट्रॅप्ड आहात. तुमच्यापेक्षा मी खूप लिबरल आणि सुखात जगले. कारण भाषा, द्वेष, त्याच्यावर होणारी एक अनसर्टन्टी, म्हणजे आता काही थोडं झालं की सगळे घाबरतात की अरे बापरे. आणि माझ्या आयुष्यात व्हॉट्सॲप नव्हता, त्याच्यामुळे माझं आयुष्य खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे रूमर्ससाठी आमच्याकडे वेळ नव्हता. ठाण्याचा ब्रिज कोलॅप्स झाला, अरे व्हॉट इज दी एव्हिडन्स? किंवा कुठला तरी भलता एक फोटो लावायचा आणि तिथे आग लागली आणि आपण सगळे पॅनिक होतो, अरे बापरे असं झालं, अरे बापरे. आणि मग नंतर 2-1 तासांनी मेसेज येतो की आज सगळे मेसेजेस फेक होते. असं किती वेळा तुम्हाला झालं आहे? हां, होतं की नाही? व्हॉट्सॲपवर कोणीतरी अननोन नंबरवरनं मेसेज येतो आणि मग आपण सगळे आपापल्या अरे बापरे करत राहतो. आमच्या काळात तसं काही नव्हतं. एखादी घटना झाली, एकतर एवढ्या घटना व्हायच्या नाही, आणि झाली तर मला नाही वाटत एवढे पॅनिक कधी व्हायचो. आता मला वाटतं खडा पडला तरी सगळे पॅनिक होतात, अरे बापरे खडा पडला. त्यामुळे एक समाज म्हणून कदाचित तुम्ही जास्ती अग्रेसिव्ह असाल किंवा वेगळे मॉडर्न असाल आमच्यापेक्षा, पण तुमच्यापेक्षा विचारांनी मॉडर्न आम्ही होतो. आणि तुमच्यापेक्षा टफ नक्कीच आम्ही एक होतो. कारण का ह्या गोष्टी होतच नव्हत्या. जात, धर्म, समाज, आरक्षण हे काही विषयच नव्हते आमच्या वेळेस. आम्ही आपलं शाळेत जायचो, शाळेनंतर कॉलेजला जायचो, कॉलेजनंतर पोस्ट ग्रॅज्युएशननंतर करिअर, नोकरी, लग्न, मुलं, अँड लाईफ वॉज ब्युटिफुल. आता तुमचं लाईफ तेवढं सिम्पल अँड ब्युटिफुल अनफॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजी डिस्रप्शनमुळे राहिलं. आणि आता मी तर 5Gची वाट बघते. 5G आलं की एक मोठं टेक्नॉलॉजी डिस्रप्शन आपल्या आयुष्यात होणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी काम करत असताना मी संसदेत काम करते. आणि संसदेत मी स्लाइटली कॉम्पिटिटिव्ह आहे. आणि या कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये मला नेहमी पहिलं यायचं असतं. आणि ती एक गोष्ट माझी गंमत म्हणून तुम्हाला सांगते. सर, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कॉलेजमधली सुप्रिया आणि आत्ताची सुप्रियामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी अशी बसायची आणि कोणी विचारलं की अशी बघायची. ओ माय गॉड, कशाला माझं नाव घेतलं, आय डोंट वॉन्ट टू आन्सर. आणि आता पार्लमेंटमध्ये जेव्हा देश माझ्याकडे बघतो मला घाई असते की माझा नंबर कब लगेगा. इट्स अ कम्प्लीट कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे मी स्वतःला पण कधी कधी म्हणजे आज मी खूप दिवसांनी हा विचार केला आहे की कॉलेजमधली मी आणि संसदेतली मी आर टू कम्प्लीट ऑपोजिट पर्सनॅलिटीज. आय वॉज अ शाय, इंट्रोवर्टेड, अंडर कॉन्फिडंट गर्ल आणि आता आय एम हायली ओव्हर कॉन्फिडंट. आय थिंक मला कधीतरी स्वतःला सांगितलं लागतं काम डाऊन सुप्रिया, इट्स टू मच अग्रेशन. आणि अग्रेशनमध्ये उद्धटपणा नाही हां. अग्रेशन, कॉन्फिडन्स आणि ॲरेगन्समध्ये दीज आर 3 कम्प्लिटली डिफरंट वर्टिकल्स. माझं पार्लमेंटमध्ये कधी भाषण तुम्ही पाहिलं असेल का नाही माहिती नाही, पण माझं पार्लमेंटमधला जो पिच असतो हा कधी अग्रेसिव्ह नसतो. कारण का ते पार्लमेंट आहे. मी आंदोलन नाही करत आहे, मी माझा प्रश्न मांडते. त्याच्यामुळे जरी ती कटुता असली तरी यू डोंट हॅव टू बी ॲरेगंट अँड अग्रेसिव्ह. यू कॅन बी स्वीट अँड असर्टिव्ह अँड पोलाईट. कारण का समोरचा माणूस तुमचा विरोधक आहे म्हणून तो तुमचा शत्रू नाही आहे. त्याचा एक वेगळा विचार आहे, माझा एक वेगळा विचार आहे. सरांना वाटतं आहे पांढरा शर्ट इज द राईट थिंग, मला वाटतं आहे पिवळा कलर इज द कलर ऑफ द डे, म्हणून ते माझे काही शत्रू होत नाही. ते त्यांचं मत आहे, ते माझं मत आहे. आणि एका व्हायब्रंट डेमोक्रेसीमध्ये एकामेकाचं डिबेट करणं, दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ. आणि म्हणून तर इंडियाला एवढी व्हायब्रंट डेमोक्रेसी म्हणतात. पण आज डेमोक्रेसीबद्दल माझी काही वेगळी मतं आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन जो माझा हक्क होता, जो डॉक्टर मनमोहन सिंगजींनी मला दिला होता, आज या सरकारने तो काढून घेतला आहे. त्याच्यात माझी मतं आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन इज माय राईट, जो गव्हर्नमेंटनी मला दिला आहे. हे सरकार ते मजल करणार असेल तर आय विल नॉट टॉलरेट इट. पण टॉलरेट नाही करायचा म्हणून काय मला भांडण नाही करायचं, ओरडाओरडा नाही करायचा किंवा खोटे नाटे आरोप नाही करायचे. माझी एक चर्चा करायची की राईट टू इन्फॉर्मेशन, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे? ह्याच्यावर तुमचं काही मत आहे? प्लीज सांगा. तुमचं नाव सांगा, तुम्ही काय शिकताय सांगा. मला पंखा नको. थँक्यू. आणि हा इट्स अ कम्प्लिटली ओपन फोरम. म्हणजे माझ्या भाषणाच्याही मध्ये तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज बोला, मी ऐकण्यासाठी आली आहे. आय वॉज जस्ट ओपनिंग द डायलॉग. हॅलो, मी ऋषिकेश शिंदे. मी याच कॉलेजमध्ये शिकतोय आता. कुठला विषय शिकता आपण? बँकिंग अँड इन्शुरन्स. ओके, व्हेरी गुड. मग माझे दोन्ही जिव्हाळ्याचे विषय आहेत. वी हॅव अ व्हेरी गुड डिस्कशन. तर माहितीचा अधिकार म्हणजे मला तर फक्त एवढंच माहिती आहे की जर आपल्या एखाद्या गोष्टीची माहिती घ्यायची असेल तर ते सरकारने आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवली पाहिजे. तसं टाईम बाउंड मॅनर, म्हणजे त्याला दिवस पण ठरलेले आहेत. तेवढ्या दिवसात तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे नुसतं माहिती नाही ना तर मी म्हणेन 1 वर्षांनी पाठवते, दॅट विल नॉट डू. ओके. हां, तुमच्याप्रमाणे मला तर एवढं माहिती नाही आहे, पण हरकत नाही. अरे इट्स माय जॉब. ओके. प्रोफेसर आणि तुमच्यातला फरक आहे. तो प्रोफेसर हॅज टू नो एव्हरीथिंग, तसं MP म्हणून आय हॅव टू नो एव्हरीथिंग. तुम्हाला थोडं माहिती असलं तरी लिटल नॉलेज इज डेंजरस समटाईम्स. पण अशाच चर्चेतून माहिती होते ना. नाही, जोपर्यंत मला माहिती आहे 15 दिवसाचा कालावधी असू शकतो. यू आर ॲब्सोल्युटली राईट. मग तुम्हाला माहिती नाही असं म्हणू नका, यू नो इट. तर त्या दिवसात गव्हर्नमेंटला म्हणा किंवा अनेक ज्या वित्त संस्था वगैरे असतील त्यांना ती माहिती आपल्याला पुरवावी लागते तेवढ्या वेळेत. एवढंच माहिती आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आता सरकारने त्याच्यात नवीन कायदा असा आणला आहे बदलून की आत्ताच आमचं डिबेट झालं त्याच्यावर की ह्याचे सगळे जे अधिकारी असतील ह्या अधिकाऱ्यांचे पगार, नॉमिनेशन हे सगळं सरकार करतं. जे आधी एक स्वायत्ता होती, दॅट वॉज अन इंडिपेंडंट बॉडी. आता कसं आहे, जर तुम्ही माझे बॉस असाल आणि माझा पगार तुमच्यावर डिपेंडंट असेल तर इवन इफ आय डोंट लाईक इट, कधी कधी आय हॅव टू डू येस सर. ती एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही इन्फॉर्मेशन सगळीच देणं गरजेचं नाही असाही कायदा त्याच्यात केला आहे. त्यामुळे एकीकडे आपण ट्रान्सपेरन्सी एक्सपेक्ट करतो, पारदर्शकपणा करतो, आणि दुसरीकडे जर राईट टू इन्फॉर्मेशन ही मजल होणार असेल तर इट्स नॉट गुड फॉर आवर डेमोक्रेसी. या मताची मी तरी आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या मुलांची ह्याच्याबद्दल काय मतं आहेत ही जाणून घेण्यासाठी मी आलेले आहे. आणि आता विधानसभेचं इलेक्शन आहे, पण विधानसभेच्या नंतर मी स्वतः ठरवलं की पुढच्या वर्षभरात राज्यामध्ये सगळ्या लोकांची म्हणजे सगळ्या स्तरातल्या लोकांची चर्चा करून की राईट टू इन्फॉर्मेशनला महाराष्ट्रात काय मागणी आहे.
आणि जर गरज पडली तर त्याच्यासाठी एक लढा लढू. पण राईट टू इन्फॉर्मेशन ह्या 21व्या शतकात फेअरनेस अँड ट्रान्सपेरन्सी अँड अकाउंटेबली हॅज टू बी देअर. या मताची मी एव्हरीबडी ही इज अकाउंटेबल, आय एम अकाउंटेबल. आता तुम्ही म्हणला की पार्लमेंटमध्ये आय हॅव टू परफॉर्म. का माझा घरात वेळ जात नव्हता म्हणून मी काय खासदार झाले नाही. दिस इज पब्लिक लाईफ. त्याच्यामुळे आणि मी गंमत म्हणून सांगते तुम्हाला, आता हे माझं फेसबुक लाईव्ह चालू असेल, माझा प्रत्येक गोष्ट 24/7 माझ्या मतदारांना माहिती असतं. माझ्या मतदारांना कळलं पाहिजे माझा खासदार जर माझ्या मतदारसंघात नाही तर कुठे सुट्टीवर गेलं आहे, आराम करतं आहे का टाईमपास करतं आहे. इट्स नॉट. आय मीन पब्लिक लाईफ. आय हॅव टू बी अकाउंटेबल. आता तुमचे सर मी आले तेव्हा कॅबिनमध्ये होते. ही इज अकाउंटेबल. ते आता असं नाही वाटत त्याला फर्स्ट डे फर्स्ट शो मी जरा जातो आता. इट्स नॉट. इज अ पार्ट ऑफ द जॉब. इज अकाउंटेबल टू द इन्स्टिट्यूट. सो आर यू अकाउंटेबल. तुमचे आई वडील फी भरतात. यू हॅव टू स्टडी. काय कौतुक नाही मी परफॉर्म केल्याचं तर कौतुक नाही, कारण का म्हणून तर निवडून पाठवता तुम्ही. आणि जर मी राज्यात पहिली आले आणि देशात पहिली आले तर माझ्याच महाराष्ट्राचा मान सन्मान होतं ना, की माझा राज्यातून येतं की हायेस्ट परफॉर्मिंग MP इज फ्रॉम बारामती आणि महाराष्ट्र. त्याच्यात माझं नाव येत नाही पण माझा लोकसभा मतदारसंघ येतो आणि माझं राज्य येतं, ह्याच्यातच मला सार्थ अभिमान आहे. आणि अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपेरन्सी इज मस्ट आय थिंक कुठल्याही कामामध्ये. आणि म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन. तुम्हाला लपवायला काय नसेल तर काय अडचण आहे राईट टू एज्युकेशन सांगायला. तुम्ही सांगा तुमच्या कॉलेजला मी विचारलं राईट टू इन्फॉर्मेशन काय अडचण आहे तुम्हाला. ह्या तुम्हाला ॲप्लिकेबल नाही, ह्या आम्हाला पब्लिक लाईफमध्ये ॲप्लिकेबल आहे, पण करायला काय हरकत आहे. सो व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन इट. ते स्वायत्ता असली पाहिजे राईट टू इन्फॉर्मेशनला का सरकारी त्याच्यावर काहीतरी दबाव तंत्र असलं पाहिजे. माझ्या मते आत्ता सध्या तरी स्वायत्ता नाही आहे, पण नक्की स्वायत्ता असलीच पाहिजे की प्रत्येकाला माहितीचा अधिकार घेता यावा. फक्त काही ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या माहितीचा अधिकार देऊ शकत नाही, त्याबद्दल माझा काही वाद नाही. दॅट इज सिक्युरिटी म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री येते. दॅट इज फेअर. दॅट इज नॅशनल सिक्युरिटी. नॅशनल सिक्युरिटी आणि कॉमन लाईफमध्ये गल्लत करू नका. पण जर आपल्याला भ्रष्टाचार आणि अनेक जे दंगे वगैरे थांबवायचे असतील तर नक्कीच आपल्याला प्रत्येक जागी माहितीचा अधिकार गव्हर्नमेंटने दिला पाहिजे. आय अग्री विथ यू. माझंही तेच मत आहे. व्हेरी गुड. तुमचं नाव काय. ऋषिकेश शिंदे. ऋषिकेश. थँक्यू ऋषिकेश. अजून कोणाला याच्यावर काय बोलायचं आहे. मला आणखीन एक क्युरिओसिटी आहे. आता सरांनी मला पुस्तक दिलं. तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्या लोकसभा मतदारसंघात मी सगळ्यांना सांगते की इधर मला तुम्हाला सत्कार करायचाच असेल तर पुस्तक द्या, पुस्तक नसेल द्यायचं तर नोटबुक्स द्या. मला नोटबुक्स दिल्या तर त्या मी सगळ्या वर्षभर कनेक्ट करते आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये त्या देते. आमच्याकडे हार शाल कम्प्लीट वेस्ट. त्याच्यामुळे त्यातून कोणाला द्यायची असेल तर घेतोच, पण त्याबरोबर मग मला पुस्तकं पण द्या. म्हणजे इधर वाचायला तरी द्या किंवा नोटबुक्स द्या. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी मागच्याच आठवड्यात झाली. सांगली आणि कोल्हापूरला तुमच्या कुणाचे नातेवाईक आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती अडचण झाली आहे तिकडे. माझे वडील तिकडे 8 दिवस राहून आले कारण का त्यांना तिथे जाऊन लोकांना मदत करायची होती. ते तिकडे गेल्यानंतर एक छोटीशी मुलगी त्यांच्यापर्यंत धावत आली आणि ती म्हणाली तुम्ही भांडी वगैरे आमच्या घरात सगळ्यांना दिली पण माझं काय. तर ते म्हणले तुझं काय झालं. ती म्हणली अहो माझं सगळं दप्तर वाहून गेलो, माझ्याकडे एक पुस्तक नाही, एक पेन्सिल नाही, एक इरेझर नाही, काहीच आहे. म्हणजे त्या मुलीसाठी तिच्या आईच्या संसारापेक्षा तिचं ते पुस्तकं आणि औषध हे किती महत्त्वाचं होतं. तेव्हा आम्ही निर्णय घेतला की सगळ्या मुलांना तिथे शिक्षणासाठी त्यांचं एक एज्युकेशनल किट करून त्या मुलांना द्यायचं. म्हणजे मला इतकं आनंद वाटला की त्या मुलीला शिक्षणाचं महत्त्व किती होतं की तिचं सगळं आयुष्य ती पुस्तकं होती. आता तुमच्यापैकी मला खरं सांगा, दिस इज ॲब्सोल्युटली अन ऑनेस्ट डायलॉग, तुमच्यापैकी किती लोक वाचतात. तुम्ही वर्तमानपत्र किती लोक वाचता. दिस इज जस्ट फॉर माय असेसमेंट. रोज वाचता. आणि वर्तमानपत्र म्हणजे इन ब्लॅक अँड व्हाईट. नॉट ॲन ॲप नाही पाहिजे मला. मला रोजचा जो हाताला पेपर येतो. आता सरांना माहिती असेल, सर कबूल करतील, आमची अशी जनरेशन आहे की हाताला सकाळी एक 10 मिनटं वर्तमानपत्र लागल्यावर काळी आपली बोटं नाही झाली तर आपल्याला अनइझी फिलिंग येतं की अरे हे काय झालं, आज पेपर नाही नीट वाचला. बरोबर आहे. तसं तुम्ही पेपर वाचता का नाही. जस्ट दिस इज फॉर माय नॉलेज. कोणी सकाळी पेपर वाचत नाही.
मग तुम्ही ॲप्सवर माहिती, तुम्हाला जगात काय चाललं आहे कळतं कसं? व्हॉट इज युअर विंडो टू इन्फॉर्मेशन? ॲप्स. कसे ॲप्स करता तुम्ही? म्हणजे हेडलाईन वाचता का आतली बातमी वाचता का कसं काय? दिस इज जस्ट फॉर माय जनरल नॉलेज. हेडलाईन. आय अप्रिशिएट द ऑनेस्टी. तुमची मुलं खरंच ऑनेस्ट आहेत. इट्स अ व्हेरी गुड थिंग. असेच राहा आयुष्यभर. मग तुम्ही फक्त हेडलाईन वाचता आणि त्याच्यावरनं जज करता. यू ऑलवेज. हे योग्य आहे तुम्हाला वाटतं? म्हणजे वाचलं पाहिजे पण वेळ मिळत नाही, कारण का अभ्यास असतो, व्हॉट्सॲप असतं. हां, इट्स सच इम्पॉर्टंट जॉब्स टू डू. माझ्या घरात तुमच्या वयाची मुलं आहेत, त्याच्यामुळे व्हॉट्सॲप म्हणजे आमच्या घरात ब्रह्मदेव आहे. तुमच्या आयुष्यात आहे का नाही माहिती नाही. मी एक गोष्ट सांगितली आणि व्हॉट्सॲपनी सांगितली तरी ते व्हॉट्सॲपवर विश्वास ठेवणार, कारण व्हॉट्सॲपनी सांगितलं आहे आणि देर इज नो सोर्स. मला काळजी एकाच गोष्टी वाटते, देर इज नो ऑथेंटिकेशन ऑफ सोर्स अँड इन्फॉर्मेशन. आपण इन्फॉर्मेशन प्रोसेसच करत नाही, आपण इम्पल्सिव्हली रिॲक्ट करतो. काय बातमी आली की हो माय गॉड, अरे अंदर क्या लिखा है. तुम्ही यू आर जजिंग द एंटायर सिच्युएशन बाय द बुक ऑफ द कवर, नॉट बाय रीडिंग इट. त्यामुळे हा तुम्हाला असं वाटतं का की वाचलं पाहिजे? वाचलं पाहिजे पण वेळ मिळत नाही. इच्छा आहे पण देर इज नो रोड टू द डेस्टिनेशन. अभ्यास करताना कसा करता मग? का तेवढं वाचता? का त्याला पण टेक्नॉलॉजी आणि ॲप्सचा वापर होतो? हां, काय करतात? नोट्सचे पिक्चर काढून व्हॉट्सॲप करतात. खरं आहे का? आणि त्यातून मार्क मिळतात? चांगले मार्क मिळतात? सर, आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्यांनी लक्ष घातलंच पाहिजे. आय एम गेटिंग व्हेरी वरीड. म्हणजे तुम्हाला सगळं वाचावं लागतच नाही का? पुरं पुस्तक नाही वाचायला लागत? हां, पण या नोट्स कोण देतं तुम्हाला? टीचर्स नोट्स देतात. म्हणजे कल्प्रिट त्या आहेत की दे आर सिम्प्लिफाईंग द जॉब फॉर यू. हां, मग नोट्स टीचर्स देतात. हां, मग त्याचे तुम्ही व्हॉट्सॲपवर फोटो काढून एकामेकावर शेअर करता. मग व्हॉट्सॲपवर अभ्यास केला की पास होता. तिला जरा माईक द्या ना. दिस इज अ व्हेरी हेल्दी डिबेट. नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे. लेट्स ओपन आवर हार्ट्स आउट अँड लेट्स बी ऑनेस्ट विथ इच अदर. हां. Hello ma'am, myself Priti Patel. I am MSc Part 2 student. MSc Part 2. Yes. Which subject? Chemistry. Okay, very good. We are sharing the notes on WhatsApp and we are preparing a notes also, hard notes. Many books are in e-books. That's why we are sharing in WhatsApp only. I see. If we need that book to read. Okay. Is it easier? It's not easier, but we can manage it. It's simplified. Yes. It's simplified. Do you think you're very qualified in your subject? No. Do you think there has to be any change in the way education is Yes. done? What is your suggestion? तुला कुठला बदल करायला आवडेल? दिस इज ओपन टू ऑल. की तुमच्या शिक्षणात काय बदल तुम्हाला करून हवा आहे? देशाची नवीन एज्युकेशन पॉलिसी येते. दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू मेक सजेशन्स. Actually, main reason is that we are sharing on WhatsApp notes, but sometimes we are म्हणजे दुसऱ्या जागेवर पण जातं ना, नोटिफिकेशन आला व्हॉट्सअपवर, फेसबुकवर वेगळं काहीतरी, ते बघा ते सोडून त्याच्यावर जातात. ते जर थोडं हे झालं तर डिस्ट्रॅक्शन्स आर व्हेरी हाय. डिस्ट्रॅक्शनचा वे त्याच्यामध्ये जास्त असतो जेव्हा आपण नोट शेअर करतो. मला जस्ट क्युरिओसिटी, कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड आहे? हो. आणि लेक्चर चालू असताना नाही. आणि पकडलं गेलं तर? हां, फाईन आहे. फाईन आहे. म्हणजे मोबाईल असा खाली चेकिंग इज नॉट अलाउड. तुम्ही करता? करतात मॅम. म्हणजे लेक्चर चालू असताना
ऑन लेक्चर नाही बट तुम्हाला मी हे बोललेलं आवडणार नाही, पण पार्लमेंटमध्ये ना जॅमर आहे आणि पार्लमेंटमध्ये जॅमर असल्यामुळे सुरुवातीला असं वाटायचं अरे बापरे आता जॅमर आहे म्हटले, आत गेल्यावर आणि मी एकदा आत गेले की माझा 8-10 तास फोन चालू नसतो, कारण का मी आतच असते. मी एवढे कष्ट करून निवडून जाते, आय माइट एज वेल गो देअर टू सिट, नाही तर कशाला मी आली इकडे. त्यामुळे परमनंटली मी आत असते. तुम्ही कधी लोकसभा टी व्ही बघता? हां, मग लोकसभा टी व्ही कोण नाही बघत? नो इट्स ओके, काय बघण्याचा आग्रह नाही माझा, आय एम जस्ट क्युरियसली आस्किंग. सगळेजण प्रत्येक गोष्टीत एक इंटरेस्ट असेल तर जग कसं चालेल? somebody has to be interested in cinema, somebody in art, somebody in commerce, somebody in mathematics. सगळेच आपण एक गोष्ट करायला लागलो तर कसं चालेल? सो इट इज वंडरफुल. कोणी बघत नसेल तर इट इज ॲब्सोल्युटली फाईन. नाही तर दुसरे चॅनल कोण बघणार जर सगळेच लोकसभा टी व्ही बघायला लागले तर? इट हॅज टू बी फेअर अँड इक्वल. पण मला आम्ही आज जातो ना तेव्हा जॅमर असतो, फोन चालत नाही, वायफाय चालत नाही. त्याच्यामुळे सकाळी 11 टू रात्री 4, 5, 6, संध्याकाळी 8, 9 जितके तास पार्लमेंट चालतं ना, आमच्या जगाशी काही माझा संबंध नसतो, ॲब्सोल्युटली नो ॲक्सेस. आणि जर कोणाला फोन करायचा असेल किंवा इमर्जन्सी आली काही तर आज चिठ्ठी पाठवायची एक सिस्टम आहे तर त्याच्यातून येते, अदरवाईज यू हॅव नो ॲक्सेस टू द. तुम्हाला ॲक्च्युली आश्चर्य वाटेल, आय एम सो फोकस्ड की मला कधी कधी वाटतं की हा मोबाईल जरा 2 तास बंद करून मी पण काय होतं, इट्स अ टेम्पटेशन. आता माझा पण फोन तिथे पडला पण तो सायलंटवर आहे. मी नॉर्मली माझा एक मतदारसंघात एक बलात्कार झाला आहे म्हणून मी खरं मोबाईल आणला, नाही तर मी कार्यक्रमात उतरले की माझा मोबाईल मी गाडीतच ठेवते, कारण का ते टिंग वाजलं ना की दॅट्स ऑलवेज अ टेम्पटेशन. इट्स सबकॉन्शियसली लिंक आहे. आणि असं होतं की ओ माय गॉड, म्हणजे समोर 500 लोक बसले त्याचं महत्त्व नाही आहे, तो एक कोणीतरी काहीतरी कुठून देवाचा ठाऊन मेसेज पाठवते, दॅट्स द डिस्ट्रॅक्शन. आणि त्याचा व्हॅल्यू ॲडिशन इज 0. आणि दुसरी एक गोष्ट जी मी स्वतःमध्ये एक बदल आणला आहे की जेव्हा कोणाशी मी बोलत असते ना, मोबाईल मला आज सरांसमोर चेक करायला लागला कारण का बलात्कार झाला होता, बट ॲक्च्युली इट इज व्हेरी एम्बॅरेसिंग आणि ऑकवर्ड. 2 लोक तुम्हाला वेळ देतात, सर मला वेळ देतात, मी सरांना वेळ देते. जर आमचे दोघांपैकी एक जण जरी मोबाईलवर असेल तर मी त्यांचा वेळ खराब करते ना. आता मगाशी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलत असताना मला माझ्या मतदारसंघातून एका रस्त्याचा क्रायसिस चाललं आहे, सूस आणि माळुंगे. कुणाला माहिती आहे? तो मुळशी बालेवाडी आहे ना, बालेवाडीच्या शेजारी सूस आणि माळुंगे एरिया आहे. तिथे सगळे ते गावातले लोक जमले होते, 25-30. तो रस्ता ठीक नाही. आणि मग मला एक कॉन्फरन्स कॉल करायला लागला PMRDAच्या अध्यक्षाची. हे मी सरांच्या समोर सगळं करत होते आणि स्पीकरवर ठेवलं होतं सो दॅट एव्हरीबडी नोज व्हॉट्स गोईंग ऑन. आणि कॉन्फरन्स कॉल, टेक्नॉलॉजी इज वंडरफुल. त्याच्यातून आम्ही 3 पार्टीज म्हणजे PMRD हेड, मी, सूस माळुंग्याचे माझे पदाधिकारी आणि तिथले गावकरी, सगळ्यांची एक सेमी मीटिंग सरांच्या समोर झाली. वॉज इट ॲक्च्युली द राईट थिंग टू डू? इट वॉज नॉट. कारण का मी सरांचा वेळ घेत होते तेव्हा. आय ॲक्च्युली शुड अपॉलॉजाईज टू हिम की मी त्यांच्या केबिनमध्ये बसून माझ्या मतदारसंघात एक क्रायसिस सॉल्व्ह करत होते. बट आय हॅड ॲट दॅट मोमेंट आय हॅड नो ऑप्शन, कारण का तो क्रायसिस चालला होता, तिथे आंदोलन चाललं होतं आणि सर होते. तर आता सरांना मी इनडायरेक्टली सांगून 2 मिनटं मला वेळ द्यावं प्लीज, माझ्या इथे मतदारसंघात आंदोलन चालले, त्या लोकांची समजूत काढायची. सो टेक्नॉलॉजी कॅन बी गुड अँड डिसरप्टिव्ह, पण ॲट द सेम टाईम तुम्ही मला हा विचार करू शकता की हाच विषय जर 10 मिनिटांनी केला असता तर व्हॉट हेवन्स वर फॉलिंग? ॲक्च्युली नो हेवन्स वर फॉलिंग. म्हणजे इट वॉज नॉट अ लाईफ अँड डेथ सिच्युएशन. आणि सरांचे 10 मिनटं हे किती क्रिटिकल आहेत याची जाणीव मला पण आहे. इज अ प्रिन्सिपल, 8,000 मुलं त्यांच्याकडे शिकतात. एव्हरी मिनिट ऑफ हिज टाईम इज क्रिटिकल. तो त्यांचा मनाचा मोठेपणा होता की तो फोन घेऊन दिला, तेवढ्यात एका बलात्काराचा फोन आला. आय मीन इट वॉज जस्ट द वर्स्ट मोमेंट. मला विचार, आय वॉज सो एम्बॅरेस्ड की हा माणूस म्हणेल की बाई सारखी फोनवरच बोलते, क्रायसिस असू शकतात, मग माझ्या वेळाचं महत्त्वाचं काय? ही इज ॲब्सोल्युटली राईट. मलाही तेच वाटलं असतं. शेवटी कुठेतरी माणूस की ह्यात. पण मला खरं सांगा, तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही मोबाईलवर बोलत असता तुमची आई काय म्हणते? बोलते तुमचा मोबाईलच फोडून टाकणार आहे मी, बघा काय होते ते. माझ्या घरामध्ये नियम कायदा आहे की डायनिंग टेबलवर कोणाचाही मोबाईल इज नॉट अलाउड. नाही तर आपण एकमेकाशी बोलतच नाही, सगळेजण इथं TV बघत असतात नाही तर मोबाईल करत असतात. तर ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या आयुष्यात चांगला का वाईट बदल होतो आहे तुम्हाला काय वाटतं? When my daddy is live, ते एक रूल बनवलेलं आहे ना, आफ्टर 10 o'clock डोंट टच युअर मोबाईल्स. वेन कोणाचाही कॉल असू दे, काही असू दे, पण मोबाईल माझ्याकडे असणार आहे. हां,
असं होतं. वेन माय डॅडी इज लाईफ ही इज नॉट नो मोर. आता तर आम्ही आमचा मनानेच वापरतो तो. तेव्हा ते असायचे तर 10च्या नंतर मोबाईल ते स्वतःकडे ठेवायचे आणि हात नाही लावायचा असा रूल होता. झोपताना त्यांच्याकडे असायचं, पूर्ण नाही. मग सकाळी आता तुमचा मोबाईल एक टेक्नॉलॉजी सांगते, स्वतः मोबाईल जवळ घेऊन झोपू नका. बघता ना काय काय होतं. प्लीज स्टे अवे. इट्स अ गॅजेट. आपण सगळे आपल्या मोबाईलचे स्लेव्स झालो आहे. तो आपला मास्टर आहे, आपण त्याचे मास्टर नाही आहोत. टेक्नॉलॉजी आपल्यासाठी असते, आपण टेक्नॉलॉजीसाठी नाही. थिंक अबाउट इट. तुम्हाला आत्ता पटणार नाही ते, कारण का त्यात इट इज युअर लाईफलाईन. एक वेळ घरातली किल्ली विसरू, पण मोबाईल विसरून चालत नाही. सगळे असे घाबरल्यासारखे करतात, अरे बापरे मोबाईल राहिला. अरे अरे काम डाऊन, मोबाईलच राहिला आहे. अजून कुणाला काही या विषयावर? समबडी ॲट द बॅक. मी तुमच्यासारखी बॅक बेंचर आहे. आय लव्ह सिटिंग ॲट द बॅक. आणि आम्ही त्याला पार्लमेंटमध्ये BBC म्हणतो, बॅक बेंचर्स क्लब. तर तुम्ही सगळे बाय चॉईस BBC आहात का बाय जागा नसल्यामुळे BBC आहात? हां, बाय सर म्हणतात बाय चॉईस BBC आहात. मी पण आय एम हॅपी टू सिट ॲट द बॅक. BBC इज मजा. BBCला काय विचारायचं आहे का? असे शिक्षा असल्यासारखं बघू नका माझ्याकडे. आय एम अ माइंड रीडर. मी लोकांमध्ये सारखी असते, त्याच्यामुळे मला कळतं साधारण लोक काय विचार करतायत. नो यू कॅन्ट आस्क, अदर्स हॅव टू आस्क. अजून कुणाला काय विचारायचं आहे? तुमच्यापैकी कोणी पॉलिटिकल सायन्समध्ये आहे का? विषय नाही. हां, तुमच्याकडे तुमच्या ठाण्यात काय प्रश्न नाहीत काय? सरांनी मला तुमच्या वतीने सगळा पाडा मगाशी वाचून दाखवला. मी ऐकलं नाही ऐकल्यासारखं केला. सरांची मोठी कंप्लेंट लिस्ट होती. हां मॅडम, मी गणेश दरनावडे, बिलॉंग सातारमध्ये करतो. ग्रॅज्युएशन आत्ताच कंप्लीट केलं. काय सातारा प्लस मी प्रिपरेशन MPSC UPSC करतो. सांगा. मला एक क्वेश्चन होता की राज्यसभेमध्ये जी आपली पार्लिमेंट आहे, लोकसभा राज्यसभामध्ये, की तिथे मोबाईल अलाउड नसतो, पण आता मध्ये नाही मोबाईल अलाउड आहे, पण तिथे जॅमर आहे, तर मोबाईल चालतच नाही. पण तिथे मी एक आता राज्यसभामध्ये जी आपली लोकसभामध्ये जी आपली राज्यसभाची लाईव्ह व्हिडिओ चालते, त्याच्यामध्ये राहुल गांधी ते मोबाईलमध्ये जरा व्यस्त होते. त्याच्यामध्ये एक आपला पुढे एक विषय चाललेला की आपल्या राज्यघटनेविषयी पुढे संसदेचे जे अध्यक्ष असतात ते बोलत होते, आणि खाली राहुल गांधीजी मोबाईलमध्ये हे बोलत होते. तर ते मला वाटलं की एक चांगला नेतृत्व घेण्यासाठी त्याने एक लोकांच्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी सर्व वेळ घालवला पाहिजे, आणि राजघटनेमध्ये एक छोटी काम नाही. ओके, आय जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, तुमचं अशी इच्छा आहे का की पार्लमेंटमध्ये जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्ही कोणी मोबाईलवर नसावा, अशी तुमची? असं नाही, मोबाईल हा एक लाईफ ऑफ पार्ट आहे, ते असलंच पाहिजे. पण आय एम जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगू, मी हा संवाद करते, इट्स अ व्हेरी सेल्फिश मोटिव्ह. मला त्याच्यातून शिकायला मिळतं, म्हणून मी हा संवाद सगळ्यांशी करत राहते. आणि मी दरवर्षी करत असते काहीतरी वेगळे वेगळे विषय घेऊन, कारण का मी लोकप्रतिनिधी आहे. मी तुमचा आवाज म्हणून दिल्लीला बोलते. आणि मी गंमत म्हणून सांगते, तुम्ही ऑन अ लाईटर नोट, तुम्ही म्हणता ना तुमचे टीचर्स तुम्हाला नोट्स करून पास करतात आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतात, तुम्ही माझे नोट्स आहात. तुम्ही जो मला फीडबॅक देता, मी रिपोर्ट्स वाचते. रिपोर्ट्स पैशाला म्हणजे रिपोर्ट्स अँड इन्फॉर्मेशन इज नो मोर एन इश्यू. गुगलवर गेला तर तुम्हाला इतकी माहिती मिळते. आणि मी खासदार आहे, आमची तर एवढी मोठी लायब्ररी, यू हॅव ॲक्सेस टू ऑल द इन्फॉर्मेशन इन द वर्ल्ड. पण हे जे ह्युमन स्टोरीज ज्या तुमच्याकडून कळतात ना, ह्या माझ्या नोट्स आहेत. हे रेफरन्सेस घेऊन मी माझं भाषण करते, म्हणून मी परफॉर्मर आहे तिकडे, बिकॉज इट इज कनेक्टेड टू रियालिटी ऑल्सो. म्हणून मी हे दौरा दरवर्षी करते. आणि आय एम टेकिंग दिस ॲज अ फीडबॅक टू बिकम अ बेटर MP. तर तुम्ही जर मला असा फीडबॅक दिला की सुप्रिया सुळे, माझी अपेक्षा आहे की तुमचा 100, म्हणजे मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण म्हणून सांगते, माझा जवळपास 96 to 97, म्हणजे आत्ता जे पार्लमेंट आत्ता 7 आठवड्याचं झालं, आता माझा पाकचा हिशोब 5 वर्षाचा. एनिवे आय हॅव डन टचवूड एक्सेप्शनली वेल, पण इट्स पार्ट ऑफ माय जॉब. काही नाही झालं तरच आश्चर्य, शेम ऑन यू जर झालं नाही तर. पण आत्ता 7.5 आठवडे मी निवडून आल्यानंतर हे पहिलं सेशन आहे. त्याच्यात माझा एकच दिवस चुकला. माझ्या आईचं गुडघ्याचं ऑपरेशन होतं, म्हणून त्या दिवशी आय जस्ट कुड नॉट गो टू पार्लमेंट, आणि म्हणून मी एक दिवस चुकला. तर माझं 99%, म्हणून मी म्हणते ना, आय एम हायली कॉम्पिटेटिव्ह अगेन्स्ट माय सेल्फ. तर माझे 99% अटेंडन्स आहे ह्या पहिल्या सेशनला. भाषणांमध्ये
बघा हे प्रॉम्प्टिंग बघा काय आहे, प्रत्येकजण आपल्या गरजे आणि स्वभावाप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स देतं बघा. मला इनडायरेक्टली सांगतात ते पण इन्स्ट्रक्शन द्या, तुमचा पण 99 नाही 100% असला पाहिजे. आय अग्री विथ यू, आय टोटली अग्री विथ यू. आणि पण मी तुम्हाला सर सांगू, आय व्हॅल्यू दिस. त्यांचं ते कदाचित वय नसेल आता, पण मी खरंच कष्ट करून निवडून जाते. ह्यावेळेस मी संघर्ष करून निवडून गेले. माझ्या लोकसभा मतदारसंघात एकदा नाही 5 वेळा मुख्यमंत्री माझ्या विरोधात घेऊन, एक नाही 5 वेळा अमित शहा येऊन भाषण करून गेले. त्यांचे 3 कॅबिनेट मंत्री माझ्या लोकसभा मतदारसंघात होते. आणि एवढी लढाई करून जेव्हा मी जाते ना, आय हॅव टू बी टॉप परफॉर्मिंग, नाही तर कशाला जायचं दिल्लीला निवडून. आणि मी राजकारण हे जे असले लोक बोलतात ना की एवढी सत्ता बित्ता, अरे सत्ता इज ऑल इन युअर माइंड. मी तुम्हाला खरं सांगू, मी काल नाशिकवरनं जळगाववरनं जात होते एका गावामधून. ज्या नजरेने लोक माझ्याकडे बघत होते ना, आणि असं करून अरे लेट मी टेल यू, सत्तेपेक्षा किंवा पदापेक्षा तो जो लुक असतो ना, आणि ज्या प्रेमाने लोक आपल्याला हात करतात, तो 10,000 मतांपेक्षा एक हा गुण इज फार बेटर. मी तुम्हाला अनुभवाने सांगते, आम्ही पण खूप सत्ता बघितली. आणि ही येते कशातून? आता तुम्ही जेव्हा म्हणता की माझ्या नावाला एक चिकटलं आहे, संसद रत्न आहे सुप्रिया सुळे, तुम्हाला खरं सांगू, मनातलं कुठेतरी किती मी वयाने मोठी झाले तरी आपल्या कामाचं एक रेकग्निशन मिळालं की मनाला समाधान वाटतं. एव्हरीबडी लाईक्स इट, कोणीच त्याच्यापासून लपलेलं नाही. आणि मला अभिमान वाटतो त्याचा. याचं कारण की मी तुम्हाला म्हणलं आय एम हायली कम्पिटेटिव्ह. म्हणजे एक दिवस गेला, सगळ्यात जास्त मार्क ह्या 7.5 आठवड्यात ज्या सेशनमध्ये मला मिळाले. आय एम नंबर 1 इन द कंट्री. माझ्यानंतरचा 35 मार्कांनी माझ्यापेक्षा मागे. आता माझं म्हणणं आहे 1 ठेवणं आणि 35चं एनिवे गुड लक टू देम, ते 2 मार्कांनी मागे. पण मला काय करायचं आहे, कारण का मला माझ्या महाराष्ट्राचा आणि मातीचा सार्थ अभिमान आहे. मला असं वाटतं माझं राज्य या देशामध्ये प्रत्येक गोष्टीत अव्वल नंबरच असला पाहिजे. त्याच्यामुळे दिल्लीला जेव्हा माझं नाव लागतं तेव्हा सौ सुप्रिया सुळे नाही लागत, ते टॉप परफॉर्मन्स बारामती आणि महाराष्ट्र. आय फील सो प्राऊड. बारामतीकरांना काय वाटतं, झाला आपला खासदार 1 नंबर आहे देशामध्ये. आणि ते त्या लोकांनी काय, म्हणजे जेव्हा तुम्ही मला मतं देता, केवढी मोठी जबाबदारी असते माहिती आहे का. जेव्हा अपेक्षेने तुम्ही आमच्याकडे बघता आणि एखादी गोष्ट मागता, किती दडपण येतं तुम्हाला माहिती आहे का. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातले जे एक्सप्रेशन्स आहेत ना, ते ॲक्च्युली माझ्यावर प्रेशर येतं ते बघून. कारण का त्याच्यात एक विश्वास असतो, त्याच्यात एक अपेक्षा असते, त्याच्यात असं तुम्हाला वाटत असतं की मी हिच्याकडे काहीतरी मागतोय, तिला सांगतोय, तिने ते केलं तर माझ्या आयुष्यात एक चांगला बदल होणार आहे. आणि ती जबाबदारी आमच्या सगळ्यांवर असते. त्या शिक्षकांना ती समजेल, त्या शिकायला तुम्हाला येतात, त्यांचा रिझल्ट जेव्हा चांगला लागतो ना, तेव्हा त्यांना झोप चांगली लागते त्या दिवशी की माझी सगळी मुलं फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. ते आम्ही इलेक्शन लढल्यासारखं तुमचं आहे ते. इट इज द सेम थिंग. सर का किती प्रेमाने म्हणले की अरे अटेंडन्स करा रे पोरांनो, इट इज फॉर युअर ओन गुड. तुम्ही अटेंडन्स केलं की तुम्ही पास व्हाल, सरांना मला आल्यावर सांगता येईल. असं आहे सुप्रिया सुळे, आमचं कॉलेज ना राज्यात 1ल्या नंबरला आहे, आमची सगळी मुलं 100%नी पास होतात. हे त्यांना पण अभिमान आहे की नाही. त्यामुळे लाईफ इज ओनली अबाउट परफॉर्मन्स. आणि शेवटी परफॉर्मन्सच मॅटर्स ॲट दी एंड ऑफ द डे. इट्स हायली कॉम्पिटेटिव्ह. तुमचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. तुमच्या आम्ही कॉलेजला होतो तेव्हा ना CET होती नाही, एवढ्या मला परीक्षा होत्या. थँक गॉड. मला वाटतं काय आपलं झालं असतं देवालाच ठाऊक. एक परीक्षा संपली नाही की दुसरी संपली, अरे कुठल्यानी ॲडमिशन मिळणार आहे, एवढ्या परीक्षा पाहिजेतच कशाला. मी असेसमेंट्सच्या बाजूनी आहे. शाळेमध्ये परीक्षा बंद केल्या तेव्हा आई म्हणून मी सांगते, कुठलीही परीक्षा 8वीपर्यंत बंद करू नये या मताची मी आहे. पोराला नापास करायचं आहे 2री 3रीतच करा, 8वीत करू नका या मताची मी आहे. तुमच्या मुलांची मतं काय आहेत मला माहिती नाही. शुड देअर बी एक्झाम्स और शुड देअर नॉट बी एक्झाम्स? देअर शुड बी एक्झाम्स ना. इवन आय एम ऑफ दॅट ओपिनियन. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येते. तुमच्या सगळ्यांचं एक मत असेल की 8वीपर्यंत परीक्षा घ्यायची का नाही. मला सांगा की परीक्षा घ्यायची का नाही घ्यायची. सगळ्यांना वाटतं, प्लीज रेज युअर हँड्स. म्हणजे 100% मुलांना वाटतं की परीक्षा घेतली. शिक्षकांचं काय मत आहे? हां, घ्यायला पाहिजे ना. व्हेरी गुड. मी या कॉलेजचा रेफरन्स देणारं जेव्हा मी बोलीन आता की मी या कॉलेजमध्ये ठाण्याला गेले होते, सरांचं आणि शिक्षकांचं आणि मुलांचं मत आहे की परीक्षा ही 8वीपर्यंत घेतलीच पाहिजे. इट इज ॲब्सल्युटली अ मस्ट. व्हेरी गुड. आता हे बघा एज्युकेशन पॉलिसी पूछो. आता मला एक क्वेश्चन येतो की जे लहान वयाची मुलं असतात
कशाची? लहान मुलं असतात म्हणजे मिनिमम 14 ते प्लस, जे 7वी ते 10वीपर्यंत असतात, म्हणजे 1ली ते 7वीपर्यंत जे लहान मुलं जे अभ्यास करतात त्यांच्यामध्ये त्यांचा सिलेबस आणि त्यांची पुस्तकं जेव्हा ते शाळेमध्ये जातात. माझ्यामध्ये माझ्या बहिणीची छोटी मुलगी आहे, 4 किलोमीटर शाळा आहे, प्लस ती चालत जाते, पण तिच्या मागे एवढे म्हणजे जे पुस्तकाचं स्टडी ओझं मटेरियल असतं. असेल, जे आपल्या शिक्षणामध्ये विनोद तावडेने काही डिसिजन घेता येतात आता ते शिक्षण मंत्री आहेत ते, तर त्या माझं एक विनंती की त्यांना की शिक्षण अभ्यासक्रम आहे ना, तो अभ्यासक्रम पुस्तकं कमी करून ते एकदम दर्जेदार मटेरियल त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे, कारण जेणेकरून त्यांना ते लहान मुलांना त्रास होऊ नये. कॉन्टेंट ऑल्टर करून ती पुस्तकं वजन घरी जा आणि हे बदलून प्रत्येक विषयाचे सर्व विषय प्लस पीटीचा क्लासेस आहेत, त्यांना ड्रेसिंग वेगळं असतात, म्हणजे एक शिक्षण धंदा नको व्हायला. शिक्षण हा एक योग्य मार्गाने ते पुढे गेला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. इट्स अ व्हेरी गुड सजेशन. आणि तुम्ही प्रायमरी एज्युकेशनसाठी इट्स अ व्हेरी गुड सजेशन. पुस्तकाचं वजन कमी झालं पाहिजे. दप्तर आणि एनी मोर सजेशन्स? नो 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 नॉट अगेन. बरं अजून दुसऱ्यांचं एक मिनटं. कम ऑन BBC. मी तुम्हाला सांगू पार्लमेंटमध्ये मागे बसणारे BBC सगळे खूप हुशार आहेत हा, ऑल हाय परफॉर्मिंग. मी आता सेकंड रोला बसते, पण BBCमध्ये होते तेव्हा पण ठीक होते, आणि कधी कधी मी उठून मुद्दामून मागे जाऊन बसते, कारण का बाकीच्यांची पण गप्पा टप्पा चर्चा होते, विषयां समजलं जातं, नाही तर ओळखी कशा होणार. आणि वेगवेगळ्या राज्यातले लोक भेटतात, नवीन काहीतरी त्यांच्याकडून शिकायला मिळतं, त्यांच्या मतदारसंघात ते काहीतरी वेगळं करत असतात जे मी माझ्याकडे करू शकते. येस. गुड मॉर्निंग मॅम. नेक्स्ट क्वेश्चन इज फर्दर BBC. लास्ट 4 रोज. तर तुमच्यापैकी कोणीतरी एक विचार करून ठेवा. लास्ट 4 रोज. येस यू आस्क मी समथिंग. हां हां. बाय द वे, योर हेअरकट इज व्हेरी कूल. BBC, your haircut is very cool at the back. Your haircut. Both. नाही दोघांचे पण. Green and blue, both of you. Your haircuts are very cool. No. You too. Last row. मी वयाने मोठी असले तरी मी मुंबईची मुलगी. आय एम क्वाईट कूल. ॲटली आय लाईक टू बिलीव्ह आय एम कूल. हां. Good morning, ma'am. Good morning. First of all, thank you for visiting last our 2 college. questions, because I think 11:45 is what we is the time. I will to finish wrap it fast. up. Yeah, please. First of all, thank you for coming and giving us a suggestions on all the related issues what we have. And first thing, my name is Sudham Raut. I have one question. Please. Do ma'am, we need to change our education system from 1st to 8? Because previously when we were studying, we have to cross all the examination. Yeah. 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, Yes. 7th, and 8th, and 9th, and 10th of the board. Now it's happening that people are crossing to the 8th standard, and after that they are giving directly board. Apart from that, I seems that it is an analyze of mine. When I used to sit in the office, I always analyze कि क्या हो रहा है system में. So basically, today's generation have a lack of knowledge in politics. Lack of knowledge because सब Twitter, Instagram, TikTok, Share chat. all are most of the 70% of our youth are busy on that. Just 1 minute, if you can hold your thought. तुमच्यापैकी किती लोक टिकटॉकवर आहे? I have a question. I just had a curiosity. सर तुमची परवानगी घेऊन मी हा प्रश्न विचारते. टिकटॉक असायला पाहिजे का नसायला पाहिजे? ओके. आय एम कन्फ्यूज. कारण बरं असायला फारच जोरात आलं आहे. नसणाऱ्यांचं कितीचं मत आहे की टिकटॉक शुड बी बॅन्ड? सो इट्स 50-50. आणि किती लोकांना वाटतं टिकटॉक असायला पाहिजे? The reason, I will say the reason why the TikTok should be there. Why? Because it is a social media platform. We can use only for entertainment. ओके. इतना भी entertainment नहीं होना चाहिए कि हमारी life entertain हो जाए. That's the thing. That's the reality. So you are for banning TikTok? No. You don't want to ban it? No. It should be there, but Yeah. we should not access it. Yeah, we should access it.
but a limitation matters for everything. I agree with you. Very good thought. It's a very good thought. सब करो लेकिन बैलेंस में करो. Balance. Because I balance my life. I go to office in the morning at 11 o'clock. After that I go At 11 o'clock. Yeah, 11 in the morning. Ah. Before that I attend these lectures. Oh, very good. Yeah. And After then? that I study for 1 hour in the night at 11 to 12. And thereafter I get a sleep for 6 hours. Most probably 6 hours. That's all. From last 3 years I am doing the same. Wow. Thanks to college, first of all. First of all, ma'am, you are the first person when I am talking very frequently. I have never spoke with an politician ago before. And I am little hesitated also because the college supports me a lot. Very And good. very much it supports my BMM Big round of teachers. applause for the Actually, college. the college is nice. Actually, the college is nice. They support. At the, ma'am, just I will wrap it. I finish it fast. You have to also leave. You have No, a I very don't busy have to schedule. leave. Okay. Ma'am, just answer the query. Answer my request that do we need to change our education system from first to 8 because that should be exam. You have just previously told That's that. why I asked you. मी Yeah. हे बघा मी बोलत असताना I am a mother as well as a legislator. right. These are two roles I play. I can't only emotionally look at things. I have to be very rational when I make a judgment. As a woman, as a mother, I may have a view, but I'm not looking at it for my 2 children in isolation. Right. I'm looking at a policy which affects a generation. Right. So whatever implications are there, I will tell you my own example of my own child. So my one child is, actually I used to say which child of mine, but then my brother scolded me and said, "Kajala mulachi badnami karte hai." So I said, okay. But I have nothing to hide. So I've always liked to give because it's always nice to start from yourself. I have 2 children. And both my children, मी इंग्लिश बोलू का मराठी बोलू? काय पण बोला चालेल मॅम. तुम्हाला चालेल, okay. Both my children study in a school, same parents, same upbringing, same everything, okay. But the point I'm making is, त्या दोन्ही मुलांमध्ये complete their opposite personalities, chalk and cheese. माझ्या मुलीला जर तुम्ही 100 गणितं दिली, तर ती 100 गणितं पुढून येईल आणि म्हणेल, संपली आता काय करू मी, अरे झाली ना 100, जस्ट कूल इट यार, चिल. आणि माझा मुलगा म्हणेल 100, आर यू क्रेझी, आय कांट इवन थिंक ऑफ डुईंग 10. म्हणजे 100 माझा 1 आठवडा लागेल. बट ॲट द सेम टाईम माझ्या मुलीचं हिंदी प्रोजेक्ट आणि हिस्ट्री प्रोजेक्ट माझा मुलगा करतो, बिकॉज ही इज डॅम गुड एट इट. आणि तो तिला म्हणेल, तू गणितं सोडायचं मला विचार, टेल मी which year did Hitler do this, which year was World War II, which year did Shivaji. अरे okay, मला माहिती आहे, तू सगळं माहिती आहे तुला. So I have produced myself, Siddhanand and me have 2 completely complex children which are opposite. Right. But at the same time, it's a very interesting thing, and I can now turn back because my children have grown up and look at it in a very different way. की एक माझंच मुलाला गणित जमत नाही आणि माझ्या एका मुलाला जमतं, एका मुलाला हिस्ट्री जमत नाही, एकाला जमतं. सो दे आर 2 ऑपोजिट पर्सनॅलिटीज. तर एज्युकेशनमध्ये असं आपल्याला करता येईल की ज्याची ॲप्टिट्यूड जास्त आहे त्याला त्या ॲप्टिट्यूडमध्येच शाळेपासूनच ऑप्शन्स द्यावे का, इज वन क्वेश्चन. म्हणजे माझ्या मुलीला ॲडव्हान्स गणित द्या, माझ्या मुलाला एक सर्टन अमाऊंटचं गणित द्या, माझ्या मुलाला हाय हिस्ट्री आणि हाय लँग्वेजेस द्या आणि माझ्या मुलीला मिडल लेवल द्या. इज दॅट अन ऑप्शन? I'm thinking about it. I'm throwing this thought to your mind. But I want to tell you one last story, then you give me your comment. At the same time, my son did not do very well in his 10th standard in the maths in the whole year. And I was breaking into cold sweat की आता मी काय करू. आणि मल्टिपल ट्युशन टीचर्स, टीचर आला की त्याला 1-3 टर्न्समध्ये भागवायचा, की मग तो मला फोन करणार, मिसेस सुळे मी नाहीच शिकू शकत तुमच्या मुलाला. आय एम लाईक सॉरी, काय पण करा, शिकवा, हात जोडते बाबा, शिकवा. सो इट्स इम्पॉसिबल टू टीच दिस चाइल्ड. आणि हाच ट्युशन टीचर माझ्या मुलीला 95% मार्क मिळालेले आहेत आणि दॅट सेम ट्युशन टीचर इज नॉट वर्किंग फॉर माय सन. तर विचार करते व्हॉट शुड आय डू. त्याच्यानंतर त्याच्या शाळेची एक टीचर आहे अंशुमा नावाची, आणि अंशुमाला मी फोन केला. आय सेड अंशुमा, आय रिअली डोंट नो व्हॉट टू डू, या व्हॉट शुड आय डू दिस. शी सेड जस्ट सेंड हिम टू मी. 45 दिवस हा मुलगा अंशुमाकडे गेला. मला आश्चर्य वाटेल, ज्या मुलाला गणित जमतच नव्हतं, वळतच नव्हतं, त्याला 89 मार्क पडाले. मी 1 नाही 5 वेळा मार्कशीट चेक केली, विजय सुळे 89, विजय सुळे 89. मला विश्वासच बसत नव्हता हा त्याचा मार्क आहे.
बाकीच्या विषयात मिळाले काही कौतुक नाही, कारण का त्याला येतच तेवढं त्या विषयातलं. मग मला असं वाटतं की वॉज इट द टीचर विच वॉज द गेम चेंजर और वॉज इट माय सन्स ॲप्टिट्यूड? आय एम स्टील ॲज अ पेरेंट कन्फ्यूज. आणि मी या शिक्षकांना आवर्जून सांगू इच्छिते की मेथडॉलॉजी इज द रिअल गेम. म्हणजे मला असं वाटत होतं माझ्या मुलाला ॲप्टिट्यूड नाही, मग त्याला मार्क कसे पडले? मार्क पडलेच नसते ना. आणि गणित इज नॉट कॉपी पेस्ट की मग केलं, जाऊन लिहिलं, मार्क मिळाले. आणि माझं बोर्डाशी भांडण आहे, आणि मी हे मनमोकळेपणे ऑन रेकॉर्ड म्हणते, मी माझ्या मुलांना सांगते, तुम्हाला इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये 93 95 मार्क मिळतातच कसे सर? म्हणतं तुम्ही शेक्सपियर नाही आहे. ओ प्लीज, इट्स नॉट पॉसिबल फॉर चिल्ड्रन टू स्कोर सच हाय मार्क्स इन अ लँग्वेज पेपर. माझी असली तरी आय वॉन्ट टू चॅलेंज इट. इट इज नॉट पॉसिबल. इट्स अ लँग्वेज, इट्स अ फ्लेअर. 70 75 80 पर्यंत तरी ठीक आहे की कंटेंट खूप चांगलं. हाऊ कॅन यू गेट 98 इन मॅथ्स इन इंग्लिश? या हाऊ कॅन यू गेट 98 इन मराठी? पटतंय तुम्हाला? समथिंग इज फ्लॉड इन दिस सिस्टम. असं माझं एक पालक म्हणून मत आहे, जरी माझ्या पोरांना चांगली मार्क मिळाली असतील. नाव प्लीज टेल मी व्हॉट युअर व्ह्यू इज. सो आय एम पुटिंग दिस टू यू. प्लीज हेल्प मी दॅट. तुम्हाला स्टुडंट्स म्हणून काय वाटतं, तुम्हाला शिक्षक म्हणून काय वाटतं? आय हॅव कम हिअर टू ब्रिंग इन अ पॉझिटिव्ह चेंज इन एव्हरीबडीज लाईफ्स. I believe that that should be exams comparatively as per जैसे पहले होता था, जब हम लोग 10th 8th 7th 5th देते थे, वैसे ही एग्ज़ाम्स होने चाहिए अभी भी, बिकॉज एग्ज़ाम्स गिव यू एक्सपीरियंस एंड एक्सपीरियंस मेक यू परफेक्ट. जब तक आप एक्सपीरियंस नहीं करोगे, becomes perfect but you aspire to become perfect. और सेकेंड थिंग मैम, फिनलैंड करके कंट्री है पूरे वर्ल्ड में. फिनलैंड नोकिया की, जहाँ नोकिया मैन्युफैक्चर हुआ था, दैट्स द कंट्री. What an identity crisis for Finland as Nokia has produced there. हाँ, बिकॉज वो कंट्री बिलीव करती है सेल्फ एजुकेशन के. अगर मेरा जो बच्चा है वो बनना चाहता है पायलट, बचपन से उसको पायलट की ट्रेनिंग दो. दैट इज़ अ यूनिक एजुकेशन सिस्टम विच फिनलैंड फॉलोज. ये मैंने सर्च किया था. और मैम मैंने बहुत प्रोबेबली जब ऑफिस में 10 बजे आपका नाम एक बार कुछ डिस्कशन पे आया था, तब मैंने गूगल में सर्च किया था मैम कौन है. अच्छा है, वेरी गुड. तब मुझे मालूम पड़ा कि सुप्रिया ताई मैम जो है हमारे पॉलिटिशियन. आई एम आल्सो सुप्रिया, आई एम ओके. तो मैम यही क्वेश्चंस था, बस थोड़े से इट वाज जस्ट अ कंफ्यूजन टू मी दैट क्या होना चाहिए. बस वही एक सजेशन आपसे चाहिए था मुझे बस. नो बट दिस इज एन ओपन डिबेट. का नाही तुम्ही असं करत सर? इट्स जस्ट अ सजेशन. तुम्हाला योग्य वाटलं तर नवीन एज्युकेशन पॉलिसी येणार आहे. वाय डझंट दिस कॉलेज, आता माझी विधानसभा आहे, विधानसभा झाल्यानंतर तुम्हाला जर मान्य असेल, लेट्स मेक अ स्मॉल ग्रुप, लेट्स हॅव अ हेल्दी डिबेट अँड अ डिस्कशन. मी ठाण्यातल्या सगळ्या कॉलेजेसमधले काही लोक बसून लेट्स ब्रेनस्टॉर्म द होल डे या, की नवीन एज्युकेशन पॉलिसी जर येत असेल, तुमची काय मतं आहेत त्याच्यात? आय वॉन्ट टू हिअर इट. कारण का माझं जे भाषण पार्लमेंटमध्ये एज्युकेशन पॉलिसीचं असेल, आय विल मेक ऑल दीज सजेशन्स अँड इंटरव्हेन्शन्स. करेक्ट. हो, पण मला वाटतं माझ्या मुलाला जर 8वीपर्यंत परीक्षा असती ना, तर मला 10वीमध्ये गणितात एवढी अडचण आलीच नसती, कारण का ते आधीच नीट होत आलं असतं ना. म्हणून मी म्हणते परीक्षा घ्या, तुमची असेसमेंट्स कॉम्पिटिटिव्ह नका ठेवू. काय? हां, असेसमेंट. करेक्ट. हो. आणि माझी गंमत मी तुम्हाला सांगते की माझा म्हणजे साधारणपणे मुलाची ॲप्टिट्यूड आणि मुलीची एक ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल मराठी घरात कसं असतं की मुलांनी इंजिनिअरिंग करायचं आणि मुलींनी हिस्ट्री आणि सगळं करायचं. माझं कॉम्बिनेशन बरोबर विरोधात आहे. माझ्या मुलीला सायन्स आणि गणित आणि ह्याचाच स्ट्रेंथ आहे, आणि माझ्या मुलाला हिस्ट्री, लँग्वेजेस, सोशल सायन्सेस इज स्ट्रेंथ. म्हणजे ट्रेडिशनल कन्व्हेन्शनमध्ये माय चिल्ड्रन आर एक्झॅक्टली ऑपोजिट. माझी मुलगी आता इकॉनॉमिक्स करते आणि तिला पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्सवर, दॅट्स हर कोर स्ट्रेंथ. इकॉनॉमिक्स तिला असं येतं कारण का तिचं गणित चांगलं आहे. सो ते तुम्ही म्हणताय की ट्रेडिशनल ट्रॅपिंग्समधून आपण पण पालकांनी बाहेर यायला पाहिजे. ॲब्सल्युटली राईट. हे बघा, आता दिस विल गेट मी थिंकिंग नाव. BBC यार. थँक्यू मॅम, इट्स ओव्हर अँड थँक्यू. बट प्लीज स्टे इन टच विथ मी. मी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे. शेअरचॅट, ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक. तुम्हाला कधीही वाटलं, प्लीज कॉन्टॅक्ट मी. आय एम ऑलवेज हॅपी टू हिअर न्यूज. डेफिनेटली मॅम, डेफिनेटली. यू प्लीज सेंड. थँक यू. वन लास्ट क्वेश्चन फ्रॉम BBC. One.
त्या बेंचकडून काहीच नाही आलं. मुली किंवा मुलं, somebody has to ask me or suggest something. Whatever that makes you happy. ठाण्याचा ट्रॅफिक पण असू शकतो हा. What is your name? हा, नाव काय तुझं? So it's Rutuja Gaikwad. ऋतुजा. Big round of applause for ऋतुजा. हा. I'm from BMS second year. अच्छा. So आज माझा लेक्चर होता 7 वाजताचा, पण हा. माझा फर्स्ट लेक्चर मिस झाला. कारण लेट उठले मी. सो आय डिसाइडेड टू कम टू सेकंड लेक्चर. हा. पण मी सेकंड लेक्चरसाठी निघाले 8 वाजता. हा. 8:15ची माझी बस होती हा. आणि मी कॉलेजला पोहोचले 9:45ला बिकॉज ऑफ कलवा ब्रिजचा ट्रॅफिक. माझा हाफ लेक्चर मिस झाला त्या ट्रॅफिकमुळे. 1.5 तास लागला. 1.5 तास. आणि डिस्टन्स इन किलोमीटर्स किती आहे? हार्डली 45 मिनिट्सचा रस्ता आहे. 45 मिनिट्स. 6 किलोमीटर नाही 6 किलोमीटर. थँक्यू थँक्यू. माय गॉड, आर यू सिरियस अबाउट दिस? 8:15 वाजता तुम्ही घरातून निघाला. 8 वाजता घरातनं 8 वाजता 8:15ची तुम्ही बस घेतली हां. आणि तुम्ही 9:45ला कॉलेजला पोहोचला. हो. आणि बस स्टॉप कुठे आहे कॉलेजच्या? 3 नाक्याला. म्हणजे जवळच आहे. हां. म्हणजे त्या वॉकिंग टाइम मध्ये वेळ नाही गेला. नाही. तो बस मध्ये तुमचा हो, खूप वेळ गेला. खूप. 6 किलोमीटर साठी 1 तास लागला. हो, 1.5 तास. 1.5 तास. 5-10 मिनिटं बाजूला काढले तरी 1 hour 20 minutes 25 minutes तरी खूप गेले. वाव. सो आम्ही काय करावं त्याच्यासाठी, किंवा तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी? मी ऋतुजा इथून निघाले की तू ट्विटर किंवा सोशल मीडियावर कुठे आहे? मी कशावर आहे? सर्वावर आहे. ट्विटरवर पण आहे. व्हॉट्सअप. ट्विटरवर आहे का? हो आहे. बरं, मग तुझं नाव मला पूर्ण सांग. ऋतुजा गायकवाड, करेक्ट? ट्विटर हँडल ऋतुजा गायकवाडवरच आहे. 1 मिनिट सांग. सगळं पब्लिकली सांगू नको ट्विटर हँडल. सगळं लाईव्ह चाललं. ठीक आहे, मला नंतर कागदावर लिहून दे ट्विटर हँडल. मी तुला टॅग करते आणि मी पुन्हा नाही, ठाणे म्युन्सिपल कमिशनरला पण टॅग करते ट्विटरवर. आणि मी स्वतः जयस्वालच आहेत ना इथे? हां, मी जयस्वालांना फोन करते इथून निघाल्यावर. काय झालं? जयस्वालच आहेत ना तिथे? त्या हेअरकट क्लबमध्ये काहीतरी पॅनिक झाला थोडासा, मला वाटला. तर ऋतुजा, मी त्यांना पण टॅग करते, तुम्हाला पण टॅग करते. आणि ट्रॅफिक का होतोय, म्हणजे इज देअर पॉटहोल इश्यू आहे का कनेक्टिव्हिटी? ब्रिजचं काम चाललंय. लास्ट रिअली लास्ट. जयश्री डाकूकर. सी, आता असं झालं की पीपल स्टार्ट वॉर्मिंग अप. पहिला अर्धा तास एवढी विथ शाय, मग ते वॉर्मिंग अप झालं की मग इट्स एंडलेस. मी SYBA आहे आणि मला कुठला विषय? म्हणजे SYBA. ओ, पण विषय कुठे? हिस्ट्री, सोशो आणि मराठी. वाव. आणि माझा प्रश्न असा होता की म्हणजे आपण म्हणजे सर्व शाळेत शिकतो तर कास्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जर म्हणजे फी वगैरे भरायला गेलो तर ज्याची कास्ट नसते त्याला फी खूप पे करायला लागतं, आणि ज्याच्याकडे नसतं म्हणून ते शिक्षण इच्छेनुसार शिक्षण करू शकत नाही. तर माझं म्हणजे मला हेच विचारायचं की म्हणजे हे जे असतं ना कास्ट वगैरे ओपन वगैरे, हे असं म्हणजे काढू शकतं किंवा एकच लेवलची फीस होऊ शकते का? कारण का जे इच्छा असते विद्यार्थ्याला शिकायची ते शिकू शकत नाही. व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. काल सोलापूरला अशीच घटना झाली. मी सोलापूरला होते तेव्हा एका मुलाला इकॉनॉमिक्स घ्यायचं होतं आणि इकॉनॉमिक्स क्लासला, सर इट्स रिअली अ व्हेरी सॅड स्टोरी. त्या मुलाला इकॉनॉमिक्समध्ये मार्कही पडले होते, मेरिटवर ॲडमिशनही मिळाली होती, पण त्या सोलापूरच्या कॉलेजमध्ये त्या इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला परवानगी नव्हती फॉर लो कॉस्ट क्लासेसमध्ये. त्याला ग्रांट नव्हती, आणि ग्रांट नसल्यामुळे त्या मुलाला इच्छा असूनही इकॉनॉमिक्स घेता आलं नाही. मला वाटतं मी तुम्हाला शब्द देते, आय विल वर्क इन दिस डिरेक्शन. ही माझी एकदा विधानसभेचं इलेक्शन होऊ दे, या प्रत्येकाला ग्रांट नॉन ग्रांट ह्याच्यासाठी बसून एक
ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी भरलीच पाहिजे. माझ्या मुलीनी फी भरलीच पाहिजे. पण जर एखादं ह्या इकॉनॉमिक्स सोलापूरसारखा जर मुलगा असेल, ग्रांट नाही म्हणून ही हॅज टू चेंज हिज करिअर ऑप्शन इज ॲब्सोल्युटली अनफेअर. तर त्यांच्यासाठी एक वेगळं व्हर्टिकल करून इधर कमवा शिकवा एजन्सीज असतात त्या असतात, किंवा अशाही काही सरकारी स्कीम्स आहेत. एक मला वाटतं 8 का 10 वर्षापूर्वी सर तुम्हालाही माहिती असेल ती केली होती. मला वाटतं तेव्हा राजेश टोपे मंत्री होते. त्या काळात एक केलेली स्कीम आहे ज्याच्यात इकॉनॉमिकली बॅकवर्ड EBCंना आपण सवलत देतो. तर EBCची SEBCची आहे ती सवलत तुमच्या कॉलेजमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये अजून ग्राउंडवर कशी इम्प्लिमेंट होईल त्याच्यासाठी मी नक्की काम करीन. मला एज्युकेशन इज द बिगेस्ट इक्विलायझर. एकदा तुम्हाला चांगलं शिक्षण आलं ना आणि कॉलेजचा ब्रँड लागला, जात धर्म वगैरे कोण नाही विचारत मग. आणि तुम्हाला जर शिकायची एवढी जिद्द असेल तर सुप्रिया सुळे विल स्टँड बिहाइंड यू. आय कमिट दॅट. तुम्ही वेळात वेळ काढून आला. तुम्ही सगळ्यांनी मनसोक्तपणे माझ्याशी गप्पा मारल्या. तुमचे खूप खूप आभार मानते. आणि सरांना विनंती करते की न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर प्लीज मला करा.